नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तांदूळाची भाजी. या भाजीला तांदळीची भाजी किंवा तांदूळजाची भाजी असंही म्हटलं जातं. तर या ठिकाणी भाजी बनवण्यासाठी मी एक तांदूळजाची फ्रेश गड्डी घेतलेली आहे. ही भाजी सुरुवातीला आपल्याला नीट करून घ्यायची आहे. तर भाजी नीट करत असताना या भाजीचे जे कोवळे देठ आणि पानं आहेत ते आपल्याला इथं भाजी बनवण्यासाठी घ्यायचे आहेत. ही भाजी दिसण्यासाठी अशा प्रकारची असते. भाजीची पानं आहेत ती अगदी छोटी छोटी असतात. तर याच पद्धतीने उरलेली सर्व गड्डे आहेत ती मी कोवळ्या देठांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून घेणार आहे. या भाजीचं पीक आहे ते शेतामध्ये घेतलं जात नाही. दुसरं कुठलंही पीक घेतलेलं असेल तर त्यामध्ये ही भाजी ऑटोमॅटिक उगवली जाते. तर सेपरेट असं या भाजीला लावलं जात नाही शेतामध्ये, ती ऑटोमॅटिक उगवली जाते. तर या ठिकाणी बघू शकता ही सर्व भाजी आहे ती कोवळ्या देठांमध्ये आणि पानांमध्ये मी नीट करून घेतलेली आहे. आता ही भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. भाजी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवलेले आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. फोडणीकरता तेल घालूयात. तेल छान गरम झालं की यामध्ये जास्तीचा ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. या भाजीसाठी थोडासा जास्त लसणाचा वापर करायचा आहे. त्यामुळे भाजी अगदी मस्त अशी खमंग बनून तयार होते. लसूण छान असा खमंग परतून घ्यायचा आहे. त्यानंतर एक छोटासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा देखील छान असा परतून घेऊयात. ही भाजी शेतामध्ये लावली जात नाही, ऑटोमॅटिक येते. त्यामुळे या भाजीला कुठलीही फवारणी, औषध फवारणी केली जात नाही. त्यामुळे ही भाजी खाण्यासाठी अगदी छान पौष्टिक आहे. तर या ठिकाणी यामध्ये मी कांदा परतल्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. हिरवी मिरची देखील छान अशी परतून घेऊयात. लसूण, कांदा, मिरची परतून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली भाजी घालूयात. तर या ठिकाणी ही भाजी कढईमध्ये घातल्यानंतर जास्त दिसत आहे, पण जसं जसं आपण ही भाजी परतत जाऊ तशी तशी ही भाजी कमी होत जाते. त्यामुळे यामध्ये आपल्याला अगदी मिठाचा वापर आहे तो बेताने करायचा आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे. या भाजीसाठी जास्त मीठ लागत नाही. आता ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. जसं जसं आपण ही भाजी हलवत जाऊ तसं तसं या भाजीला मिठामुळे छान असं पाणी सुटलं जातं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. ही भाजी शिजवण्यासाठी एक्स्ट्रा पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही. या ठिकाणी भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे. त्यानंतर इथं भाजीला मिठामुळे अगदी छान असं पाणी सुटलेलं आहे. आता या पाण्यामध्येच ही भाजी आपल्याला ओपनली शिजवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने अधूनमधून हलवत ही भाजी अगदी छान अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपली इथं मस्त अशी तांदूळाची भाजी बनवून तयार झालेली आहे. भाजीला रंग काही सुरेख आलेला आहे आणि ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. इथं बघू शकता आपली मस्त अशी तांदूळाची भाजी बनवून तयार झालेली आहे. भाकरीसोबत ही भाजी चवीला अप्रतिम लागते. या ठिकाणी ही तांदूळाची भाजी आहे ती आपण कांदा घालून बनवलेली आहे. बिना कांद्याची देखील ही भाजी चवीला अप्रतिम लागते. फक्त लसूण, हिरवी मिरची आणि मिठामध्ये देखील ही भाजी अगदी चवीला भन्नाट बनवून तयार होते. इथं बघू शकता आपली मस्त अशी तांदूळाची भन्नाट चवीची भाजी बनवून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागते. तुम्ही देखील ही तांदूळाची भाजी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज या चॅनलवरती मी घेऊन येत असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत.